गाइस, गुड आफ्टरनून, वेलकम माय न्यू ब्लॉग. तर जायचं आहे आता सांगोलला शाळा बघण्यासाठी. तर मम्मी पप्पा गेलते एकदा, पण किचनची फायनल झालेली आहे आणि ती मला पण खूप आवडलेली आहे. पण हॉलची आणि 2 बेडरूमची ती मला आवडली नाही. तर म्हणजे थोडं वेगळं होतं, ती मला आवडली नाही. आणि परत मग थोडी चॉईस बदलली, ते मम्मी पप्पाला पण आवडली नाही. तर आता डबल चालू आहे सांगोलला बघण्यासाठी. जेव्हा मी नव्हतो इथं, जेव्हा मम्मी पप्पा गेले तेव्हा मी होतो कॉलेजला हॉस्टेलवर. तर आता मी पण आहे, तर मी पण चाललेलो आहे. तर बघू, फायनल करून डिसाईड करू. मी पण तुम्हाला थोडं दाखवेल, जर तिथं शूट अलाउड असेल तर तुम्हाला दाखवेल, नाहीतर मग परत जर आल्या इथं तर मी तेव्हा दाखवेल. तर जायचं आहे आणि बघून मग फायनल करून येऊया. तर काय आता बसलं कल्लास नाक्यावर आणि सांगोली खूप थोडंसं लांब आहे. आणि ती शिफ्ट आहे आमच्या इंजिनियरची. तर इथं पप्पा गेलेत बोलायला. तर परच्या फायनल करून आम्ही तिकडे घेऊन येणार आहे. डायरेक्ट घेऊन येऊ. तर काय आम्ही आले आता सस्ता बाजारमध्ये आणि एकावर एक पायपुसणी वगैरे नवीन घरासाठी आणि अजून कशासाठी बघतोय. तर आता पायपुसणी बघायचं चालू आहे. तर काय तिथं लय सामान आहे. आम्हाला खलबत्ता पाहिजे होतं, पण लोखंडाचं नाही आहे, दगडाचा आहे, थोडा हलका आहे आणि खूप सामान आहे. आम्ही नुसतं बघतच बसलो इकडे तिकडे. काय चालू आहे जवळला. आज आहे बाजार. तर बाजारात आम्ही थोडे बटाटे घेणार आहे हे करायला, बटाट्याचे चिप्स करायसाठी. आणि अजून बघायचं त्यासाठी आलेलो आहे आम्ही जवळमध्ये. तर आता बटाटे आणायला गेलेले आहेत. मी थांबलो इथं कारण की आता आहेत आम्ही कप घेतलेले आहेत आणि थोड्या चपल्याने आहेत. तर हे आत घेऊन जाऊ शकत नाही, गाडी पण जायला जागा नाही कुठं. आणि साईडला कुठं तर हे होतं आहे, त्यामुळं मी थांबलो इथं. तर आता आले का मग निघायचं. सर कामचं वगैरे सगळं झालेलं आहे. सांगोला येऊन कपडे वगैरे चेंज केलेले आहेत आणि लाईट नाही. 4 वाजेपासून तर आता लाईट आलेली आहे. आता राहिलेला आहे फक्त पाऊण तास. तर पाऊण तासात आम्हाला झाडा पण काढायच्या, थोडी वायरिंग कट करायची, थोडी वायरिंग कट पण करायची आहे. तर लगेच पटापट मी लाईट आलेली पहिल्या मशीन लावलेली आहे. तर सगळ्यांना दूध पण काढायचं आहे. मी दूध काढतो आणि जेव्हा वैरण चिरतील, वैरण पण चिरायचे अजून, कारण की 2 टायमाची वैरण आम्ही एकदा चिरतो. तर लवकर करायला लागेल. पैसे उद्या येणार आहे. हो, पैसे उद्या येणार. आणि आज आलेला आहे ग्रॅनाईटची गाडी खाली येते. तर आता आम्ही तिथं उतरवणार आहे. ते थोडं हे करूया, तिथं उतरूया. तर गाइस, हा आहे कडाप्पा आणि ते आहेत 2 ग्रेनाईट. एक पुरं ब्लॅक आहे आणि एक ब्लॅक अँड व्हाईट आहे. तर ते तिथं सर्व उभा करायचं आहे. ग्रेनाईट हे कडाप्पा इथं उतरलेला आहे आणि ग्रेनाईट इथं उतरलेला आहे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 ग्रेनाईट आहेत टोटल. तर काय छोटे बुटके आहेत. तर बघ, एक इथनं इथंपर्यंत आहेत आणि एक इथनं पुरा इथंपर्यंत आहेत. आणि ह्याच्यामध्ये पण छोटे आहेत. तर असे छोटे मोठे आहेत. आणि डिझाईन त्यांच्याकडे अशी आहे. आणि आतल्याची इथनं हा अशी थोडं असे, म्हणजे आता ह्याची भिंती डिझाईन झाली, ती परत काढल्यावर दिसेल. आम्ही ब्लॅक अँड व्हाईट मागितलं थोडं. ह्या कुठं ब्लॅक अँड व्हाईट दिसेना दूध बसल्यामुळे. परत बघूत. आणि आता वाजले 7. तर सन पण डुबालेला आहे, काय एकदम मस्त वाजलेलं आहे. तर पाणी पण मारून झालेलं आहे. आता थोडं उन्हानं सुकलेलं आहे आणि दुपारी लाईट पण नव्हती, त्यामुळं थोडं वाळमध्ये पाणी जास्त शोषून घेतलं घराने.
आणि टाक्या तर आलेल्या होत्या. तर बाकी तुम्हाला कॉक वगैरे दाखवतो पाईप एक्स्ट्रा. आणि हा जो मोठा पाईप आहे ना, हा 2चा आहे. आमचा होलचा पाईप 3चा आहे. तर आम्हाला हा पाईप बदलून आम्हाला 3चा पाईप आणायचा आहे. आणि हात असे म्हणजे वाकण वगैरे आहेत पाईप एक्स्ट्रा जॉईन करण्यासाठी. आणि हात कॉक आहे. परत ना अजून काय छोटे छोटे अटॅचमेंट. आणि हा भिंतीवर लावण्यासाठी हे आहेत. आणि अजून एक्स्ट्रा छोटे पण कॉक आहेत. टाक्या पण आहेत, पण टाक्या थोड्या घाण आहेत. त्याला धुवाय पण लागेल, पण ठेवायचं आहे. तर सगळं कलर वगैरे करून परशा बसवून प्लंग पूर्ण होऊन मग नंतर वर टाकायचं. त्यामुळे आता काहीतरी गरज नाही. आता धुतलं तरी डबल घाणच होणार आहे. त्यामुळे आता काय धुवायचं नाही, डायरेक्ट पुरा धुवायचं. तर काहीच आम्ही आलेलो होतो, मी आणि सक्षम खाली आजीच्या घरी. तर म्हणजे तसं काही कारण नव्हतं सक्षमला सोडायचं होतं. तर मी आलतो सक्षमला सोडायला. तर मग त्यांनी जेवण केलं तर मला जेवण जा. आणि परत मग थोडं जेवण बनवूस तर आणि जेवण करूस थोडा उशीर झाला. तर आज इथंच राहणार आहे आम्ही परत ना. तर मी सक्षम आहे आता. आणि आजी आबा थोडं बाहेर बसलेत. आणि आता बघू, सकाळी लवकर जायला लागेल, कारण की सकाळी परत ना पप्पाला वैरण पण कट करायला जायचं आहे. गाडी बाहेर पार्क आहे. सकाळी लवकर उठायचं आणि जायचं मग घरी. ताजला आहे टेरिसवर. तर इथं पाऊस पडत होता, आज पाऊस नाही आहे. आणि बरोबर ढग पण आलेलं नाही आहे, चंद्रमामा आलेला आहे. तर सामान आहे इथे, चटई वगैरे, उषा आणि ब्लँकेट. तर आता बाहेर यायचं. आता आजोबा सांगते तिथं त्यांची जर फिक्स झाला आहे, शक्यतो ती किंवा ही असेल. इकडे तर पापड वाटायला पाईप वगैरे आहे. तरी आहे तर हात धुया. एकदम मस्तपैकी एकदम गारवार सुटलेला आहे, एकदम खतरनाक. तिथं झोपूया मस्तपैकी. सकाळी मग जाऊया. तर चटई हातरूया आणि घाण वगैरे पण काही नाही आहे, चटई हातरूया फटाफट. गुड मॉर्निंग गाईज, मी आता उठलो आणि सक्षम अजून झोपले आहे. आणि आजी बाजूबा उठून खाली गेलेले आहेत. तर सक्षम बघूया, कारण की सक्षम इथे राहणार आहे. उठूया किंवा जाऊया. मला फ्रेश होऊन निघायचं आहे. पार्क आहे आणि आम्ही आजोबा, मी आणि सक्षम या इथे बोलत बसलो होतो. तर मस्त गार बाजल्यावर एकदम थंड हवा येत होती. आणि अजून सूर्य उगवला नाही, पण मला जाग आली म्हणून उठलो मी. आणि मला कोणी उठवलं पण नाही. गाई तिथं सकाळ सकाळ किती चिमण्या ओरडत आहेत. आणि गाईज हे आहेत कुरड्या, ज्या आपण काल केल्या आहेत बघा. डिक्टो आपण सेम केलेल्या आहेत, फक्त आपण थोड्याशा मोठ्या आहेत त्या. गाईज फोनचे चार्ज पण कमी आहे, तर चार्ज लावूया. फ्रेश होईपर्यंत थोडं जास्त होईल. तर पुढं मग जास्त काही गरज लागत नाही चार्जची. आणि संपलं पुढं संपून जाईल. आणि आज पुरतं बस एवढंच. तुम्हाला हा ब्लॉग लाईक करा. भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.